तुमची मुलं वारंवार आजारी पडतात का? मग ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी कोणकोणते उपाय करू शकतो, डेली हॅबिट्समध्ये काय काय चेंजेस आणू शकतो, सोबतच असे कोणकोणते आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स आहेत की ज्यांनी मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते आणि फ्लूचं वॅक्सिन मुलांना देणं गरजेचं आहे का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा। सगळ्यात पहिलं म्हणजेच न्यूट्रिशन। मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यांचा आहार हा योग्य असणं फार गरजेचं आहे। यामध्ये घरचं ताजं अन्न, ज्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, डाळी, फळभाज्या, मोड आलेले कडधान्य आणि फळे यांचा समावेश झाला पाहिजे। फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यामुळेच जे सीझनल फ्रुट्स आहेत ते तुमच्या मुलांना देणं फार गरजेचं आहे। अँटीऑक्सिडंट्स हे इम्युन सिस्टीम बूस्ट करतात आणि त्यामुळेच ते इन्फेक्शन्स किंवा जर्म्सला किल करण्यासाठी मदत करतात। फळांमध्ये असणारं व्हिटॅमिन सी हे इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे। यासोबतच दररोज गाईचं तूप, आंबवलेले पदार्थ, इडली, डोसा, दही, ताक यांचा समावेश त्यांच्या आहारामध्ये असणं फार गरजेचं आहे। जन्मापासून ते 6 महिन्यापर्यंत एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करणं फार गरजेचं आहे, कारण ब्रेस्ट मिल्क मध्ये असणाऱ्या अँटीबॉडीजमुळे लहान मुलांना लाईफ लॉंग प्रोटेक्शन मिळते आणि यामुळेच भविष्यामध्ये होणाऱ्या निमोनिया, ॲलर्जी, डायरिया यांसारख्या आजारांचं प्रमाण देखील या बाळांमध्ये कमी दिसते। पॉइंट नंबर 2 म्हणजेच डेली हॅबिट्स। याच्यामध्ये दररोज मुलांना सनलाईट एक्सपोजर मिळणं फार गरजेचं आहे। सनलाईट एक्सपोजरमुळेच व्हिटॅमिन डी मिळते, जे की इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे। डेली सनलाईट एक्सपोजरमुळे स्लीप सायकल रेग्युलेट होते, ज्यामुळेच लहान मुलांना पुरेशी झोप मिळाल्यामुळे इम्युन सेल्सचं फंक्शन देखील इम्प्रूव्ह होते। यासोबतच फिजिकल ऍक्टिव्हिटीज किंवा योगा हे त्यांच्या डेली रुटीनमध्ये इन्क्लूड असणं फार गरजेचं आहे। पॉइंट 3 म्हणजे स्वच्छता किंवा हायजीन। बाहेरून घरामध्ये आल्यानंतर मुलांना दररोज हँडवॉश करण्याची सवय लावणं, यासोबतच लहान मुलांचे वेळच्या वेळी नेल्स कट करणं हे फार गरजेचं आहे। घरातली लादी पुसणे, घरामध्ये धूळ कमी असणे किंवा त्यांचा बिछाना हा स्वच्छ असणे, त्यांचे सॉफ्ट टॉयज हे व्यवस्थित क्लीन केलेले असणे फार गरजेचं आहे। पॉइंट 5 म्हणजे सीझनल केअर। ऋतुसंधीच्या वेळी आजार हे जास्त बळावतात आणि त्यामुळेच एखादा फ्लूचा सीझन असेल त्यावेळेला लहान मुलांना मास्क घालायला देणं हे देखील गरजेचं आहे। त्यासोबतच फ्लूच्या सीझनमध्ये ओव्हर क्राउडिंग, फॅमिली गॅदरिंग्स हे अवॉइड केलं पाहिजे। पॉइंट 6 म्हणजे सुवर्णप्राशन। आपल्या जन्मापासून 16 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये तुम्ही सुवर्णप्राशन देऊ शकता। अनेक स्टडीजमध्ये हे बघण्यात आलंय की जी बाळं जन्मापासून सुवर्णप्राशन घेतात त्या बाळांचं आजारी पडण्याचं प्रमाण हे फार कमी आहे आणि शिवाय ते आजारी पडलीच तरीही त्यांची इम्युनिटी चांगली डेव्हलप झाल्यामुळे ते लवकर रिकव्हर होतात। आणि पॉइंट नंबर 7 म्हणजेच फ्लूचं वॅक्सिन। यामुळेच फ्लूच्या व्हायरसच्या विरुद्ध इम्युनिटी डेव्हलप होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळेच मुलं ही लवकर रिकव्हर होतात किंवा फ्लूमुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स हे डेव्हलप होत नाही। अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी नक्की फॉलो करा श्री चाइल्ड केअर क्लिनिक।